कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही असं बाहेर का निघून आलात? चला आत, वसुंधराच्या घरच्यांना काय वाटेल? दादा प्लीज चल ना रे आत। अरे तूच म्हणतोस ना मला नेहमी की आपल्या आधी इतरांचा विचार करायला हवा, मग तू का असं करतोयस? चल ना प्लीज। भाऊजी, असं साखरपुड्यातनं नवरदेवानं उठून निघून येणं चांगला संकेत नाहीये भाऊजी। चला आज सगळे टेन्शन मध्ये असतील। भाऊजी, माझी चेन त्या बाईच्या गळ्यात होती। माझी चेन तिच्या गळ्यात कशी गेली? भाऊजी, बाई काय म्हणताय? ती तुमची होणारी बायको आहे आता, साखरपुडा झालाय तुमचा। वहिनी, ती चेन माझी नव्हती, माझ्या हिराची होती। तिने दिली होती मला तिची शेवटची आठवण। हो हो, हिरा तुमची बायकोच होती ना। आता वसुंधरा तुमची होणारी बायको आहे, मग तिने ती चेन गळ्यात घातली तर काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही माझ्या अप्रोक्ष माझी आणि हिराची शेवटची आठवण तिला देऊन टाकली। नाही भाऊजी, आम्ही नाही दिलीये। मग ती चेन तिच्या गळ्यात गेलीच कशी? उडत। माधवराव, नाही काळजी करू नका सुंदर भाऊ। वसुंधरा, तुला कल्पना असेलच, तुम्हा दोघांसाठी हा प्रवास काही सोपा नाही। माधवराव, आकाशराव येतील ना परत? हो हो, बरं झालं घरी नाही थांबले, नाहीतर हा ड्रामा मिस केला असता ना मी। मी आहे ना। अरे देवा, काय करायचं आता? तुम्हाला सांगते सुधीर भाऊ, म्हणजे माहिती नसेल ना तुम्हाला म्हणून सांगते बरं का। आमच्या आकाशचं ना एकदा डोकं फिरलं ना की कोणीच समजावून सांगू शकत नाही त्याला। तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोलते हो मी। अवघड आहे ग बाई, आता काय करायचं? नातं जोडलं जाणार आहे तिच्याशी, तुला कळलं बरोबर आहे आत्या, आत्या बाहेर जाऊन बोलूया आपण। आत्या प्लीज तू बाहेर जा, आपण बाहेर जाऊन बोलू आत्या प्लीज। आकाश, आज चल। म्हणून माझी चेन नाही आकाश, आता मला एक शब्दही ऐकायचा नाही। ते मला माहिती आहे, तुझ्या मनात खूप शंका कुशंका आहेत, पण आता नाही, सगळं साखरपुड्यानंतर। तू वसुंधरा आणि तिच्या घरच्यांचा अपमान केल्यास हे तुला कळतंय का? हा, तर दुसऱ्यांचा जीव टांगणीला लावून आपल्या शंकांचं समाधान करत बसणं हे आपल्या घरचे संस्कार नाहीत ना। हे बघ, आज चल, त्यांची माफी माग आणि साखरपुडा पूर्ण कर। आकाश, माझा शब्द पडू देऊ नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।